टाच दुखत असेल, ज्या बाजूची टाच दुखते त्या बाजूच्या टाचेला असा गोल दगड घ्यायचा. दाखवतो, 1 मिनिट. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. हल्ली बऱ्याच महिलांच्या टाचा दुखत असतात. टाचा दुखणे या विषयाचा व्हिडिओ आपण केलाय. पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी. टाच दुखत असेल, ज्या बाजूची टाच दुखते त्या बाजूच्या टाचेला, आता टाचेमध्ये 2-3 ठिकाणी त्या जागा असतात. एक ही जर टाच असेल तर टाचेच्या आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला, आतल्या बाजूला किंवा मागच्या बाजूला असं कुठेतरी ती टाच दुखत राहते. कुठेही टाच दुखू देत, सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आलं वाटून बांधायचं. आलं किसायचं, साधारणपणे 3 बोटांच्या आकाराचं आल्याचा तुकडा मिक्सरला लावायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची एक चांगली पेस्ट करायची आणि ती पेस्ट तिथे त्या दुखणाऱ्या टाचेला बांधून टाकायची आणि त्याच्यावर एखादं पान बांधायचं. असं अळूचं पान घेतलं तरी चालतं, केळीचं पान घेतलं तरी चालतं, विड्याचं पान बांधलं तरी चालेल. जरा रुंद असलेलं पान जर घेतलं तर आल्याचा रस बाहेरच्या कपड्यामध्ये येणार नाही, आलं चिकटत नाही. त्यामुळे मग त्याला बाहेरच्या कपड्याने असं बांधून टाकायचं, रुमालाने घट्ट बांधलं तरी चालेल. बांधल्यानंतर काय करायचंय, किमान अर्धा ते 1 तास ते आलं तसंच ठेवायचं. दिवसाच्या कुठच्याही वेळेला तुम्ही हे केलं तरी चालेल. ते बांधून ठेवलं पाहिजे आणि जरा घट्ट बांधायचं. त्याचा रस जो असतो ना तो आतमध्ये शोषला जातो. रात्रीच्या वेळेला कम्फर्टेबल जर तुम्ही असाल, दिवसाच्या वेळेला पाय सोडून आणि रात्री तुम्ही झोपता झोपता जरी पायाच्या टाचेला आलं बांधलं तरी सुद्धा खूप चांगला फरक पडतो. आयुर्वेदाचा विचार जर केला तर अग्निकर्म नावाचा एक प्रकार करून घेतला तरी चालतो. पंचकर्म करणारी जी वैद्य मंडळी आहेत त्यांच्याकडे जायचं आणि टाच दुखते, आम्हाला अग्निकर्म करता येईल का असं विचारायचं. डॉक्टरना कधीही आपण असं करा असं सांगायचं नसतं, तो डॉक्टरचा अपमान असतो. त्यामुळे डॉक्टरकडे जायचं आणि त्याला फक्त असं सुचवायचं की आम्हाला असं असं टाच दुखते, आम्ही अग्निकर्म करू शकतो का याच्यावर, आपल्याला काय वाटतं, आपलं सजेशन काय आहे. मग अग्निकर्मामध्ये वेगवेगळे प्रकार असते, तर त्या प्रकाराचा कुठचा तुमच्यासाठी योग्य आहे हे तो वैद्य आपली बुद्धी वापरून ठरवेल. त्याच्यात मृत्तिका शलाका नावाचा एक प्रकार असतो, किंवा हळकुंड गरम करून त्याने डागणी द्यायची असते, किंवा लोखंडाची शलाका असते, ती जराशी गरम करून नुसतं टच करायचं तरी सुद्धा कमी होतं. वेधन नावाचा एक प्रकार असतो, 26 नंबर किंवा 27 नंबरची निडल घेऊन त्याने असा एक प्रिक घ्यायचा, त्याने सुद्धा वेदना कमी व्हायला मदत होत असते. आणखीन काय करता येऊ शकेल, शेक घ्यायचा, त्याला चांगला सणसणीत शेक घ्यायचा. पण नदीतला असा गोल दगड घ्यायचा. दाखवतो, 1 मिनिट. हा बघा, हा असा गोल दगड घ्यायचा, जरासा चपटा असला तरी चालेल. गरम पाण्यामध्ये तो उकळवायचा, त्यामुळे तो दगड होतो गरम, आणि तो गरम झालेला दगड पाण्यातनं बाहेर काढायचा आणि खाली जमिनीवर ठेवून त्याच्यावर दुखणारी टाच अशी गोल रगडायची. अशी जेव्हा तुम्ही गोल रगडता तेव्हा काय होतं, तुमच्या संपूर्ण वजनाचा भार त्या टाचेवर पडतो आणि ती जी टाच असते त्याला न्यूटनचा 3रा नियम काम करतो. त्या टाचेला आलेला एक काटा असतो, त्याला कॅल्केनियस स्पर असं म्हणतात. तो काटा आणि तुमचं वजन आणि तो खालचा दगड आणि त्याने तुमचं वजन दिलेलं ढकलून वर, यामध्ये तो काटा मोडतो आणि तो काटा मोडला की वेदना कमी होतात. पण सगळ्यात महत्वाचं आहे काटा मोडणं. मुळातनं काटा काढून टाकायचा असेल तर याच पद्धतीमध्ये त्याला शेक द्यावा लागतो, कारण ती वरची चामडी खूप जाड असते. नुसतं गरम पाण्यात पाय बुडवून काही होत नाही, किंवा नुसतं त्याला फडक्याच्या चुंबळीने शेकूनही काही होत नाही. हॉट पॅडने सुद्धा काही फारसा फरक पडत नाही. गरम पाण्यात तुम्ही मीठ घालून थोडा वेळ शेक घ्या आणि मग अशा पद्धतीने पाय रगडायचा. त्याच्यावर रगडणं हा प्रकार चांगला असतो. नुसतं टाचेवर दगड फिरवणं असा प्रकार नाहीये. टाचेवर वजन पडेल तुमच्या शरीराचं, अशा रीतीने त्या दगडावर उभं राहायचं. आता पडू नये यासाठी कुठेतरी धरलं तरी चालेल. 2 बाजूला असं भक्कम धरायचं आणि मग ती टाच त्या दगडावर गोल फिरवायची. तो दगड आधी गरम पाण्यामध्ये उकळवायचा. दगड गरम झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला त्या टाचेला चांगला शेक मिळतो आणि वेदना कमी व्हायला पटकन मदत होते. पोटात औषधं काय घ्यायची हे जवळच्या वैद्यांना जाऊन जरूर विचारा. पोटातनं औषधं, पोट साफ ठेवणं, जेवण संध्याकाळी 7 वाजता, 7 नंतरचं पाणी एकदम कमी प्यायचं, हा जर नियम पाळलात तर टाचदुखी अशी गायब होऊन जाईल. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं.
आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते अल्युमिनियम आणि हिंडालियम यामुळे रोग वाढतायत. हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.